धुळे जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामात पीएम फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचा आरोप करत तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीनं अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेतला आणि गळ्यात फाशीचा दोर घालून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला। यावेळी उपजिल्हा अधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन सुद्धा देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की धुळे जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती, मात्र पीक विमा काढून सुद्धा अनेक शेतकरी आजपर्यंत विमा भरपाईपासून वंचित आहेत। त्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद होत चाललंय। शासनानं तात्काळ पीक विमा वितरित करावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलाय की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनानं तातडीनं लक्ष न दिल्यास येत्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन उभारण्यात येईल। यावेळी शिरपूर फर्स्ट शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही, म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, शिरपूर, सांगवी।